श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे लौकीची भाजी, जी त्या ताटामध्ये वाढलेली आहे। चला बघूया आपण काय काय साहित्य लागणार आहे आणि कृती कशा प्रकारे। सो दाखवल्याप्रमाणे तेवढी आपण लौकी छान सोलून चिरून घेतलेली आहे आणि आपण त्याच्यासाठी एक वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, लागणार आहे कोथिंबीर, लागणार आहे लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या, 10 ते 12 आहेत त्या पाकळ्या आणि हिरवी मिरची बघा आपण घातलेली आहे। आणि पूर्वतयारी म्हणजे आपण दाणेही लागणार आहेत याला, शेंगदाणे आपण भाजून छान त्याचे टरफलं काढून घेतले आहेत बघा। लसणाच्या पाकळी आपण घातलेल्या आहे छान त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया दही। वा मस्त झालेलं आहे दही घरचं, एकदम क्रीमी। 2 ते 3 चमचे आपण हे दही आपल्या आवडीनुसार घालूया। मस्त क्रीमी भाजी होती ही। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये, आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पण आपण त्याच्यामध्ये घालूया दाण्यांचा कूट घालूया आणि हे छान आपण एक वाटण तयार करून घेऊया। आणि तोपर्यंत वाटण तयार झालं की आपण तोपर्यंत करूया फोडणीची तयारी। सो ही भाजी छान फोडणी देऊया आणि या भाजीचा रंग हिरवा होणार आहे, जसं आपण कोथिंबीर वापरलेली आहे। कोथिंबीर तर इम्पॉर्टंट आहेच या भाजीसाठी। आणि कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता वापरला आहे आपण, लसणाच्या पाकळ्या, आणि बघा फोडणीसाठी आपण मोहरी टाकलेली आहे। त्यानंतर पुन्हा आपण कढीपत्ता टाकूया छान। बघा छान तडतडली आहे मोहरी आणि कढीपत्ता सुद्धा। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया आपली लौकी। हेल्थ बेनिफिट्स पुष्कळ आहेत लौकीचे आणि मस्त लागते। मला पहिले बिलकुल नाही आवडायची लौकी आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद। मला पहिले बिलकुल लौकी नाही आवडायची आणि थोडं आपण त्याच्यामध्ये धने पावडरही घातलं आहे, सॉरी। पण मी आता खायला लागली आहे कारण मला त्याची गुणधर्म माहिती झाले। पहिले पण माहिती होते, पण कसे आपला कल जंक फूडकडे जरा जास्त असतो। सो मी आता लौकीची भाकरी खाते, लौकीची भाजी खाते, लौकीचं वरणही खाते। बघा आपण लौकी टाकलेली, आपण तिला आता थोडं झाकून ठेवू द्या 10 ते 15 मिनटं किंवा 5 ते 10 मिनटं जसं होईल। आणि आपल्याला थोडं परतवत राहायचं आहे मध्ये मध्ये। बघूया बघा अशी छान लौकीची भाजी झालेली आहे बघा, छान होते आहे ही भाजी आणि खूप छान खूप सुंदर सुगंधही येतो। आणि बघा शिजली नाही आहे, म्हणजे अजून फुटल्या नाही गेली, म्हणून आपण आणखी 10 ते 15 मिनटं तिला झाकून ठेवूया। थोड्या वेळाने बघत राहायचं, आपण पाणी ठेवूया कारण ती भाजी खाली लागायला नको। ही आपल्या आईची टिप असते की ताटावर पाणी ठेवायचं आणि मग तेच पाणी गरम झालं की आपण ओतायचं, म्हणजे दुसरं गरम पाणी करायची गरज नाही। बघा आपण हे पाणी ओतलेलं आहे आणि आपण पुन्हा झाकून ठेवूया आणि होऊ देऊया भाजी छान। बघा वा मस्त झालेली आहे भाजी आणि आपण हिला छान एकदा परतून घेऊया। छान परतवली की बघा आता फुटते आहे, आता चिरल्या जात आहे सरात आणि आपण बघायची झालेली आहे भाजी। आता आपण याच्यामध्ये जे आपण वाटण केलेलं होतं ते घालूया बघा, असं संपूर्ण वाटण आपण त्याच्यामध्ये घालूया आणि ही छान आपण घातल्यानंतर याला छान मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून आपण ही भाजी छान एकत्र करून घेऊया बघा, छान व्यवस्थित हलक्या हाताने एकत्र करून घेऊया। सर्वत्र भाजी म्हणजे जो वाटण आहे ते आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजीमध्ये। अशा प्रकारे आपण छान मिक्स करून घेऊया आणि एक वाफ आणखी येऊ देऊया, म्हणजे ही भाजी छान शिजेल, मस्त क्रीमी होणारी आहे भाजी आणि खूपच सुंदर लागणारी आहे। बघा अशी आता आपली झालेली आहे वाफ काढून आणि आता बघा भाजी आपली रेडी झालेली आहे। अशा प्रकारे ही भाजी दिसते मस्त। डाएटवाल्यांसाठी म्हणा, जिमवाल्यांसाठी आणि वेट लॉससाठी तरी ही भाजी खूप छान आहे। आपण गार्निश करूया कोथिंबीरीने आणि आपली रेडी आहे। चला ताट वाढून घेऊया आणि चला 1 मिनटामध्ये आपण पोळी पण बनवून घेऊया बघा। छान अशी तेल लावून पोळी आपण करून घेऊया आणि आपली छान गरम पोळी रेडी आहे। चला घेऊया आपण ताट वाढायला। सो आपण कांदा घेतला आहे, कढीपत्त्याची चटणी घेतली आहे, भाजी वाढलेली आहे, छान फोडणीचं वरण घेतलेलं आहे, भात आणि त्यावर पण फोडणीचं वरण आणि पोळी देखील वाढूया। तुम्ही पण ही रेसिपी करून बघा भाजीची। आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।